निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं मणिपूर वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत चर्चेनंतर मंजूर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात SIRच्या मुद्द्यावरून गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत पुढच्या आठवड्यात निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा. उद्यापासून कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याबद्दल लोकसभेच्या कार्य सल्लागार समितीच्या बैठकीत सहमती. पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवातीर्थ, केंद्रीय सचिवालयांचं कर्तव्य भवन तर राजभवनाचं लोकभवन करण्याची केंद्र सरकारची घोषणा. राज्यातल्या 264 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाला चांगला प्रतिसाद. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लावण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. राज्यातल्या 3 कोटी शेतकऱ्यांना कृषी विमा योजनेअंतर्गत 26,000 कोटी रुपये निधी वितरित. शेतकऱ्यांच्या तक्रारींचं 100% निराकरण झाल्याची कृषी मंत्रालयाची माहिती. पंतप्रधान ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 2500 ई-बसेस देण्यात आल्याची केंद्र सरकारची लोकसभेत माहिती. आणि महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षा आणि सेवा सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा.